खर सांगू दीपक, मला तू ओळखूच नाही आलास रे. खूप दिवस झाले रे, काहीच खबर नाही तुझी. कुणाकडे चौकशी करण्याची पण सोय नाही. माझं लग्न झाले अन दुसऱ्या मुळाला माहेरी आले तर कळलं की तुम्ही गाव सोडून शहरात गेला. कुठे, का? ही प्रश्न मनातच कोंडलेली राहिली. अगदी आजपर्यंत, या क्षणापर्यंत कधी शोधण्याचा प्रयत्न नाही केलास का मग? भूतकाळ सरसर डोळ्यापुढे धावू लागला दोघांच्याही. आज मिळतील तुला सर्व प्रश्नांची उत्तर. सांगतो ऐक. तुझं लग्न झाले ज्योती, अन मला खूप उदासीनता आली. कशातच लक्ष लागेना. शून्यात नजर लावून तासनतास एका जागी बसायचो. माझी ही अवस्था आईने हेरली. अन तिने बदलीचा अर्ज दिला. बदली करून घेतली तातडीने. आम्ही नवीन गावातून शहरात गेलो. त्यानंतर पुन्हा त्या गावात आजपर्यंत पाय नाही ठेवला कधी. तुझं तिथे नसणे खूप वेदनादायी झालं होतं. हो का? का? तू का उदास झाला ते? कशाचे नैराश्य आलेले तुला? अन नवीन जागेत झाले का मग सर्व आलबेल? गालातल्या गालात हसत तिने केलेला प्रश्नाने तो सुखावला. नाही ग, का? तू नव्हती ना तिथे? म्हणजे तुला माझ्याकडूनच सारे वदवून घ्यायचे तर काय? की आजपर्यंत काहीच लक्षात नाही आले? तेव्हाच्या वागण्या बोलण्याचे संदर्भ हेच ग. तुझ्याशिवाय मला. अरे पण काय तू? आहे तसाच आहे, अजून अजिबात बदललेला नाही. तोच लाजाळू स्वभाव, तोच संकोच, तेच निरागस भाव, तोच बुजरेपणा. बोल की तुझ्याशिवाय काय ते?